Students, in the last lecture we have discussed about the concept of some string functions. We have discussed that particular function working with the help of demonstration. आपण काही प्रोग्राम्स पण पाहिले होते. त्या प्रोग्राम्स थ्रू आपण काय केलं होतं, what is the meaning of parseInt, what is the meaning of parsefloat, alert, then what is the meaning of prompt, then lower case, upper case. मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की हा जो काही माझा प्रयत्न चालला आहे 11वीचा सिलेबस रिपीट करण्यासाठीचा, तो यासाठीच आहे की तुम्हाला 12वीचा जो पोर्शन आहे या चॅप्टरचा पुढचा पार्ट आहे तो तुम्हाला समजावा. मी डिरेक्टली 12वीचा पोर्शन चालू करू शकलो असतो, पण मी तो चालू केला असता तर 100% मला माहीत होतं की डेफिनेटली तुम्हाला काहीच कळालं नसतं. तेव्हा मी तुमच्यासाठी 11वीचा ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट जो चॅप्टर आहे 11th स्टँडर्डचा, तो मी तुम्हाला रिपीट करतो आहे गेले 3 दिवस झाला. तर मला थोडंसं असं जाणवतं की सिरियसनेस 12वीच्या मुलांमध्ये नाही आहे. आय डोंट थिंक सो की हे का होतं आहे. मे बी तुम्ही बाकीच्या लेक्चर्सना पण प्रायोरिटी देत असाल, बाकीच्या लेक्चरचा पण तुमचा लोड असेल, सगळं मान्य आहे. कोविड सिच्युएशनमुळे आपल्याला थोडंसं हार्डवर्क करावं लागणार आहे, यात काही शंका नाही आहे, मलाही माहिती आहे. पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे काही मी जावास्क्रिप्टचे व्हिडिओज ऑनलाईन लेक्चरचे जे काही व्हिडिओज मी पोस्ट केले होते यूट्यूबला, ते सगळ्यांनी तुम्ही पहा, कारण मला थोडीशी स्ट्रेंथ त्याची खूप कमी वाटते. ऑनलाईनला क्लासला पण बरेच लोक कमी असतात आणि दुसरी गोष्ट मला जाणवते की शेवटपर्यंत ते लेक्चर्स ऐकत नाही आहेत. त्यामुळे थोडंसं तुमच्यासाठीचाच हा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं आय होप की इथून पुढं मला थोडासा पॉझिटिव्ह रिप्लाय मिळेल. तर स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला, की आजच्या सेशनमध्ये आपण सगळ्यात लास्टचे 2 पॉईंट्स बघणार आहोत, म्हणजे या चॅप्टरचे जे 11वीत आपण शिकलो होतो, किंवा मी आता तुम्हाला 11वी सिलेबस शिकवतो आहे. असे 2 पॉईंट्स राहिलेत, त्याचा आज आपण पूर्णपणे काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके, आणि आज ह्या शेवटचा 11वीचा रिव्हिजनचा काय असेल, आजचा आपला ऑनलाईन क्लास असेल. याच्यानंतर मी डायरेक्टली उद्यापासून काय करणार आहे, 12वीचे लेक्चर्स, 12वीचा जो काही पोर्शन आहे आय टीचा, त्यातला जो मी जो घेणार आहे 3 चॅप्टर्स मी घेणार होतो, त्याच्यातला ई कॉमर्स आणि ई गव्हर्नन्स मी संपवलेला आहे. दुसरा चॅप्टर मला घ्यायचा आहे ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, जो 12वीचा आहे तो, आणि त्याच्यानंतर मग एमर्जिंग टेक्नॉलॉजीज किंवा PHP या दोन्हीपैकी कुठला तरी एक मी घेईन. आय होप की तुम्ही इथून पुढं पॉझिटिव्हली रिप्लाय द्याल. थँक्यू सो मच. वन्स अगेन आय एम गोइंग टू स्टार्ट द सेशन विच इज लेफ्ट of the standard 11 syllabus, that is concept of conditional statement in JavaScript. So what is meaning of decision making statements? So these are also referred as conditional statements. मी तुम्हाला बोललो होतं बघा की आपण ऑपरेटर्स इन जावास्क्रिप्ट पाहिले होते. ऑपरेटर्स इन जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला मी काही ऑपरेटर्स सांगितले होते जे कंडिशनल स्टेटमेंट बरोबर काय होतात, यूज होतात. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट? सो हिअर लॉजिकल ऑपरेटर्स अँड, ऑर अँड नॉट, ॲज वेल ॲज the relational operators, that is less than, greater than, less than equal to, greater than equal to, is equal to, as well as not equal to, हे जे काही ऑपरेटर्स आहेत हे कोणाबरोबर फायर होतात. सो दे आर वाईडली यूज विथ कंडिशनल स्टेटमेंट्स ऑर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. आता तोच पार्ट आपल्याला बघायचा आहे की डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स? कीप इन माइंड, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स हेल्प्स यू टू डिसाइड or check one condition, and depending upon that condition you want to execute certain block of code. म्हणजे काय बघा की मी असं म्हणेन की मी काय करणार आहे इथं, तर बेसिकली एक कंडिशन चेक करणार आहे, आणि ती कंडिशन ट्रू असेल तर मी एक ब्लॉक एक्झिक्यूट करणार आहे, आणि ती कंडिशन फॉल्स असेल तर मी दुसरा करणार आहे. मग या ज्या काही त्याच्या ऑपरेशन्स आहेत, 2 वेगळे ऑपरेशन्स, म्हणजे कंडिशनची ट्रू स्टेट ॲज वेल एज कंडिशनची फॉल्स स्टेट, या दोन्हीसाठीचे वेगळे ब्लॉक असतात. पण एक गोष्ट नक्की आहे की दिस पर्टिक्युलर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स एक्झिक्यूट्स इन फॉरवर्ड ओनली डिरेक्शन ओनली. फॉरवर्ड ओनली म्हणजेच काय, पुढं जातं, ते पुन्हा उलटं मागं कधी येत नाही आहे. इथं थोडंसं आपण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट बघूया. इफ अ कंडिशनल एक्सप्रेशन गिवन इन द पॅरेंथेसिस इज ट्रू, म्हणजे ही जर कंडिशन ट्रू असेल, देन द स्टेटमेंट विदिन द ब्लॉक म्हणजे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते एकच स्टेटमेंट आहे. असे नंबर ऑफ स्टेटमेंट असू शकतात, बट इफ दॅट स्टेटमेंट्स आर एनक्लोज विदिन कर्ली ब्रॅकेट्स, सो दे आर इट इज रेफर्ड एज अ ब्लॉक. सो ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड followed by execution of the remaining program. If the conditional expression evaluates to false, then the statement block will not be executed. So statement block will not be executed म्हणजे या केसमध्ये कुठे एल्स दिसते का तुम्हाला? इथं नाही आहे. हे फक्त कंडिशनची फक्त आणि फक्त ट्रूच स्टेट
काय करेल, वर्कआउट करेल. म्हणजे कंडिशनची जर फॉल्स स्टेट असेल तर इथं काहीच होणार नाही आहे. ओके, हा झाला एक पर्टिक्युलर पार्ट. जर मला दोन्ही गोष्टी करायच्या असतील म्हणजे कंडिशनचा इफ पण आणि एल्स पण, म्हणजे काय, कंडिशनची ट्रू स्टेट ॲज वेल एज कंडिशनची फॉल्स स्टेट दोन्ही बघायचं असेल तर मी काय करेन. सो आय विल यूज दिस पर्टिक्युलर सिंटॅक्स. त्याला आपण इफ एल्स म्हणतो. हे प्लेन इफ आहे, हे इफ एल्स आहे. प्लेन इफ आणि इफ एल्स दोन्ही पण काय आहेत, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्सच आहेत. इफ स्टेटमेंटचा यूज कधी होणार आहे, वेन एव्हर देर इज अ नीड टू चेक ओनली ट्रू स्टेट ऑफ द कंडिशन. म्हणजे ज्या वेळेला फक्त कंडिशनची ट्रू स्टेटच बघायचे, फॉल्स बघायची नाही, या केसमध्ये यू आर सपोज टू यूज द इफ स्टेटमेंट. अँड इफ यू आर गोइंग टू कॅरी आउट ऑर एक्झिक्यूट बोथ द, आय कॅन से दॅट ब्लॉक्स ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजेच काय, हिअर आय एम गोइंग टू चेक कंडिशन्स ट्रू स्टेट ॲज वेल एज कंडिशन्स फॉल्स स्टेट. मग ट्रू असल्यानंतर काय होणार, इफ दिस कंडिशन इज इन ट्रू स्टेट तर मी हा ब्लॉक काय करेल, एक्झिक्युशनमध्ये आणेल. म्हणजे हा ब्लॉक मी काय करेन, वर्किंगमध्ये आणेल. आणि त्यावेळेला मात्र एल्स जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे तो इग्नोर केला जाईल. इग्नोर याचा अर्थ काय, स्किप केला जाईल. ओके, जर कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक, आणि सेम टाईमला काय होईल, हा ब्लॉक काय केला जाईल, स्किप केला जाईल. इफ कंडिशन जर फॉल्स असेल तर काय होणार आहे, तर हा ब्लॉक काय होईल, स्किप होईल. कोणता, या इफच्या आणि एलच्या मधला ब्लॉक हा स्किप होईल आणि कुठल्या एक्झिक्युशनमध्ये येईल, एक्झिक्युशनमध्ये तर हा येईल. त्यामुळे इथं कंडिशन ट्रू स्टेट दिस ब्लॉक, condition from false state this block. So this is the concept of decision making statements provided by the JavaScript, that is if and if else. Now we are going to see the descriptive part of the if else. If condition expression equals to true, then the block statement will be executed, otherwise false block, that is the else part, will be executed. म्हणजे either one, तुम्हाला इथं ॲट अ टाईम बघा म्हटलं, आयदर ॲट अ टाईम आयदर ट्रू ब्लॉक और फॉल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड, नॉट बोथ. म्हणजे दोन्ही मिळणार नाहीत तुम्हाला, आयदर एक तर इफ हे मिळेल किंवा एक तर काय मिळेल, ही मिळेल, दोन्ही मिळणार नाहीत. सो कन्सेप्ट ऑफ इफ एल स्टेटमेंट. सो वी आर सपोज टू डिस्कस दिस पर्टिक्युलर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट विथ हेल्प ऑफ some examples. I am going to show you the code of the same itself. Now let's start with the concept of, I can say that first code ज्याच्यामध्ये आपण इफचा विचार करणार आहे फक्त, आणि जो सेकंड कोड असेल तो आपण काय करूया, इफ एलचा करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट HTML हेड SCRIPT स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. मी हे सगळं पुन्हा एकदा रिपीट करतो, हे पूर्णपणे काय 11वीचं आहे, अजून 12वी सिलेबस मी स्टार्ट केलेला नाही. हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11वीचा पोर्शन काय करणार आहे सांगणार आहे. सो स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ स्क्रिप्ट लँग्वेज जावास्क्रिप्ट, दॅट मीन्स आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस जावास्क्रिप्ट स्क्रिप्टिंग लँग्वेज इन द HTML डॉक्युमेंट. सो आय एम गोइंग टू डिक्लेअर var a, b, मी एक व्हेरिएबल घेतो a नावाचं. सो आय एम गोइंग टू ॲक्सेप्ट दॅट व्हॅल्यू ऑफ a. सो मी इथं काय करतो आहे, PROMPT प्रॉम्प्ट करतो. यू नो दॅट प्रॉम्प्ट फंक्शन्स अलाउज यू टू एंटर द रन टाईम व्हॅल्यू, एंटर द नंबर म्हणतो. तर व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस कोड, हा फर्स्ट आपण समजून घेऊया. माझा पर्पज काय, आय एम गोइंग टू, आय कॅन से दॅट आय एम गोइंग टू चेक वेदर द ॲक्सेप्टेड नंबर इज इवन आहे का, फक्त चेक करायचं आहे, नाही का चेक करायचं नाही. म्हणजे काय, जर इवन असेल तर इवन फक्त म्हणणार आहे. चुकून समजा तुम्ही जर ऑड नंबर टाकला तर त्यावेळी मला मेसेज काहीच मिळणार नाही स्क्रीनवरती. फक्त इवन असेल तरच म्हणणार आहे इट इज इवन असं मेसेज येणार आहे, नसेल तर काही मेसेज येणार नाही. नाव फॉर दॅट आय हॅव रिटन द कोड लाईक दिस. HTML head script language JavaScript, I had declared one variable var a and I had accepted that variable's value with help of prompt function. So prompt enter the number. Now I got that value inside the a. Now I want to check whether this a is even or odd. You know that what is the concept of even and what is concept of odd. Now here the concept of even is that the number is divisible by 2. काय म्हणतो मी तुम्हाला, the number is divisible by 2. ज्या संख्येला 2 पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, इवन म्हणतो. तर पूर्ण भाग जातो याचा अर्थ काय, सो वी आर सपोज टू टेक द डिव्हिजन ऑफ दॅट व्हेरिएबल विथ 2 अँड वी शुड चेक वेदर द रिमाइंडर व्हॅल्यू इज 0 ऑर नॉट. जर 0 असेल रिमाइंडर व्हॅल्यू तर तो इवन असेल, नसेल तर काय तो ऑड असेल. ना हाऊ टू चेक दॅट, सी दिस मीन्स देर इज वन पर्पज दॅट आय हॅव सपोज टू टेक मॉड्युलस ऑफ a विथ 2. हे तर नक्की आहे, कारण मला माहिती आहे रिमाइंडर व्हॅल्यू म्हणजे कोणतं असतं, ऑपरेटर, अरिथमेटिक ऑपरेटर, दॅट इज पर्सेंटेज साईन, ज्याला आपण मॉड्युलस म्हणतो. हे टेक्स काय करतं, रिमाइंडर आफ्टर द डिव्हिजन. याच्यावर एक कोड पण आपण पाहिला होता. ओके, सो हिअर आय विल चेक दॅट. सो आय कांट राईट दिस a %2 इज इक्वल टू 0. म्हणजे आय एम गोइंग टू कम्पेअर द बोथ साईड्स व्हॅल्यूज. म्हणजेच काय LHS आणि RHS मी कम्पेअर करतोय. कम्पेअर म्हणजे काय, इक्वल आहे का बघतोय. म्हणजे आफ्टर एक्सप्रेशनचं जे काही इव्हॅल्युएशन असेल याच्यामध्ये जर ची संख्या फॉर एक्झाम्पल समजा 2 असेल असं कन्सिडर करा, किंवा 4 असेल. समजा युजरने प्रॉम्प्टच्या बॉक्समध्ये 4 टाकलं तर ची व्हॅल्यू खाली 4. सो 4 मॉड्युलस 2 इज इक्वल टू काय, 0. म्हणजे इथं 4 मॉड्युलस 2 ची व्हॅल्यू काय येणार, रिमाइंडर व्हॅल्यू इथे 0 येणार आहे. त्यामुळे 0 इज इक्वल टू 0. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, तर येस इट इज गोइंग टू सॅटिस्फाय. बट
इफ द व्हॅल्यू ऑफ ए विल 5, जर 5 केली तर काय होणार इथं बघा, 5 केली तर ए मॉड्युलस 2 जो आहे म्हणजे 5 मॉड्युलस 2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. रिमाइंडर किती येतो 1. सो 1 इज इक्वल 0 आहे का नाही, मग त्या केसमध्ये कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. सो इथं ही जी काही कंडिशन आहे माझी, ही कंडिशन मी डिरेक्टली असं लिहू शकत नाही. फॉर दॅट आय शुड मेन्शन डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, दॅट इज इफ. सो आय विल राईट द कोड ॲज इफ इन ओपन ब्रॅकेट. बघा इथं मी सिंटॅक्स तुम्हाला दाखवलं होता. सिंटॅक्स काय, इफ कंडिशन स्टेटमेंट ब्लॉक. आता कंडिशन माझी काय रे, सो माय कंडिशन इज ए मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0. नाव दिस टू साइड्स विल बी कम्पेअर्ड अँड इफ इट इज ट्रू, म्हणजे जर हे ट्रू असेल तर आय एम गोइंग टू मेन्शन दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट इनसाइड इट. जर ट्रू असेल तर काय, त्या संख्येला 2 पूर्ण भाग गेला. सो आय विल राईट सिम्पली ALERT. मी बॉक्समध्ये टाईप करतो अलर्ट. यू कॅन राईट ऑल्सो इन द डॉक्युमेंट डॉट राईट इन ऑल्सो. सो अलर्ट काय म्हटलं मी तुम्हाला, द नंबर असं म्हणून मी इज काय EVEN E1. दॅट्स इट. दिस मॅसेज आय वॉन्ट टू डिस्प्ले अँड आय एम गोइंग टू एंड माय कोड. सो इथं माझं लॉजिक संपलेलं आहे. मी काय केले, सिम्पल एक व्हेरिएबल घेतलं, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली ड्युरिंग प्रॉन फंक्शन. तुम्ही इथं असाइन पण करू शकता. मी इथं काय केले, ॲक्सेप्ट केले. सो हिअर आय हॅड चेक वेदर दॅट एज व्हॅल्यू मॉड्युलस विथ 2 इज इक्वल टू 0 असेल तर मग ह्या ब्लॉक, नसेल तर काहीच नाही म्हणजे आय एम गोइंग टू क्लोज दिस पर्टिक्युलर स्क्रिप्ट ब्लॉक. मला नसेल तर काय बघायचं आहे का, म्हणजे मला तो ऑड आहे काही चेक करायचं आहे का, तर नाही करायचं. त्यामुळे मला फक्त चेक करायचं काय, वेदर इट इज इवन. सो आय विल सेव्ह दिस कोड. मी बघा मी सेव्ह करतो कोड हा, आणि आय विल राईट दॅट कोड नेम ॲज even.EVEN1.html टाईप करतो मी. सेव्ह दिस. जस्ट अ मिनिट, आय विल गोइंग टू ओपन दॅट. मी इवनचा कोड चेक करतो आहे. इवन मी काय करतो, रन करतो. बघा इथं काय म्हटलं मी, सो इट विल आस्क दिस पेज सेज एंटर द नंबर. मला आला का नंबर, बॉक्स आला का प्रॉम्प्टचा, कारण माझा याच्यामध्ये कोड काय बघा माझा. सो आय हॅड ॲक्सेप्टेड वन व्हॅल्यू बाय युझिंग प्रॉन फंक्शन. इथं म्हणलं ए इज इक्वल टू प्रॉम्प्ट एंटर द नंबर. तो मेसेज आला का एंटर नंबरचा, यस इट इज देअर. सो एंटर द व्हॅल्यू ॲज इवन, म्हणजे 10 ही काय इवन आहे 10. सो एंटर द 10 अँड क्लिक ऑन ओके. यू विल गेट डेफिनेटली, बघा मेसेज काय मिळाला, दिस पेज सेज द नंबर इज इवन. मिळाला का, येस, बिकॉज इट इज इन द अलर्ट. जर इथं डॉक्युमेंट डॉट राईट असतं तर या वेब पेजवरती तो डिस्प्ले झाला असता. सो अलर्ट ड्यू टू अलर्ट इट इज डिस्प्लेड इन द डायलॉग बॉक्स. ओके, आता पुन्हा रिफ्रेश करा तोच कोड. अगेन रिफ्रेश, अगेन इट विल आस्क द नंबर. नाव एंटर 5. So I know that 5 is not a even number. So here I can go for 5 and just click on OK. You will not get anything on the screen. मला काय मिळालं का स्क्रीनवरती, नाही, बिकॉज इन द कोड आय हॅड नॉट काय बघा हँडल्ड काय फॉल्स स्टेट ऑफ दिस कंडिशन. बघितले का आपण, फक्त ट्रू बघितले पण फॉल्स बघितले का नाही. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही ऑड नंबर टाकाल त्यावेळी तुम्हाला स्क्रीनवरती काही भेटणार नाही. इट विल डिस्प्ले द मॅसेज दॅट इज द नंबर इज इवन ओनली वेन युअर number entered number is even. Now enter 12, you will get again the same, that is the number is even. Okay, again refresh it, enter 13. So you know that 13 is odd number, you will not get anything on the screen. Concept of if. So इथं काय होतं तर एक पर्टिक्युलर पार्ट काय होतो एक्झिक्युशनमध्ये येतो, नसेल तर येत नाही. मी हाच कोड काय करतोय बघा पुन्हा. सो इफ आय वॉन्ट टू गो फॉर ॲक्सेप्टिंग द फॉल्स स्टेट ऑल्सो, मग काय येणार आहे एल्स पार्ट इथे ना. एल्स कुठे येणार आहे बघा, इथं तुम्ही सिंटॅक्स तुम्हाला बघितलं असेल तर काय दिले बघा, इफ कंडिशन स्टेटमेंट 1 हा ब्लॉक आपला झाला. एल्स दुसरा ब्लॉक आपल्याला लिहायचा आहे, तर तो एल्स ब्लॉक मी इथं पुन्हा लिहितो. मी हेच वरचं कॉपी करतो, कारण बिकॉज दिस सेम स्टेटमेंट्स आय नीडेड हिअर. अलर्ट द नंबर इज इन प्लेस ऑफ इवन मी काय म्हणणार आहे ऑड म्हणणार आहे. इन प्लेस ऑफ इवन आय विल गो फॉर द ऑड. नाव सेव्ह दिस कोड अँड अगेन रिफ्रेश द सेम. So you will get definitely see this. I am going to refresh it. You will get that particular. Now enter 2 and click on OK. You will get only one message, that is the number is even. Yes, click on OK. You will not get the number is odd. मिळालं का मला number is odd, मला number is evenच मिळालं. हालांकि दोन स्टेटमेंट्स आहेत. This is also one block, this is also one block. But keep in mind any one of these twos will be in execution process. म्हणजे it depends upon that particular कंडिशन स्टेट. आता इथं एची कंडिशन ए मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे 2 मॉड्युलस 2 0 आलं, त्यामुळे काय आलं नंबर इज इवन आलं. आता हाच कोड जर मी रिफ्रेश केला आणि त्याच्यामध्ये जर मी ऑड नंबर टाकला 13, नाव यू विल गेट डेफिनेटली दॅट दिस नंबर इज ऑड. प्रिव्हियसली इट वॉज नॉट शोन ऑन द स्क्रीन दॅट ऑड नंबर. फॉर द ऑड नंबर देर वॉज नो एनी message, but as you introduce if else you will get the second message, that is the number is odd over here. So because of this particular else block. So I think you understood the concept of what is the meaning of if, plain if, and what is the meaning of if else. Now keep in mind if is only used when you want to handle the true state of the condition, and if else is used when you want to handle true as well as false state of the condition.
ओके, एनी डाऊट इन दिस इफ स्टेटमेंट? ओके, आय थिंक इट इज क्लिअर टू यू. जर मी आता असं केलं, काय केलं, सपोज आय चेंज माय कंडिशन, मी काय केलं, नॉट इक्वल टू 0 केलं. सी दिस a modulus 2 not equal to 0. The not equal to, you know that this is also one, I can say that relation operator to compare that whether RHS is not equal to LHS or LHS is not equal to RHS. ओके, जो काय आहे तो. तर a modulus 2 not equal to 0 असेल तर माझं काय चेंज होईल, फक्त आय विल रिव्हर्स दिस पर्टिक्युलर मॅसेज. इथं काय असेल, ऑड असेल आणि इथं काय असेल, इवन असेल. सो सी दिस लॉजिक इज युअर्स, तुम्ही कोणत्या वेनी विचार करता हे तुमचं आहे, पण अकॉर्डिंग टू दॅट यू शुड चेंज द मॅसेज ऑल्सो. नाउ अगेन रिफ्रेश द सेम कोड. नाउ एंटर द 2, you will definitely get the even, the number is even. If you refresh it again, you will definitely get, if you enter the odd, then you will get the number is odd. So in this case you can set your logic and depends upon that logic the program will be in execution process. So concept of if and if else. Okay, now the last point that I want to discuss regarding the chapter, that is event handler. So what is the meaning of event handler? So let's start with that event handler concept directly, because that is also one part I want to I want to discuss with you in today's lecture. So what is the meaning of this event handler? So keep in mind, events are nothing but action made by user. आता action made by user म्हणजे काय, when you are going to click on any button, म्हणजे तुम्ही एखाद्या बटनला क्लिक करता. लेट्स होप दॅट, सी दिस, आय एम गोइंग टू क्लिक ऑन दिस क्रॉस साइन. सो क्लिक इज द ॲक्शन डन बाय, मीन्स कॅरीड आउट फ्रॉम युजर साईड, त्याला आपण क्लिक म्हणतो. त्याला आता क्लिक हा इव्हेंट आहे. सो हँडल कसा करायचा, तर ऑन क्लिक. सो दीज आर द माऊस इव्हेंट्स. काय आहे बघा, ऑन माऊस आउट म्हणजे ज्यावेळी तुम्ही माऊस काय कराल, एलिमेंटच्या बाहेर घ्याल. म्हणजे समजा हे बटन आहे, ओके, या बटनच्या ज्यावेळी मी बाहेर माऊस पॉईंटर घेणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ऑन माऊस आउट येईल. जेव्हा मी याच्यावरती क्लिक करणार आहे, सो ऑन क्लिक येईल. ज्याच्यावरती माऊस पॉईंटर मी हा फक्त याच्यावरती नेणार आहे, म्हणजे याच्यावरती मूव्ह करणार त्याच्यावरती, त्याला माऊस ओव्हर म्हणतात. आणि माऊस अप म्हणजेच काय, की ज्यावेळी मी क्लिक करतोय आणि सोडणार आहे, म्हणजे जेव्हा क्लिक करून धरणार ते प्रेस बटन कुठे खालच्या बाजूला जाणार आहे, आणि जेव्हा तुम्ही रिलीज करणार तेव्हा ते वरती येणार आहे. त्यामुळे त्याला म्हणतात काय, ऑन माऊस अप. सो कन्सेप्ट ऑफ माऊस इव्हेंट्स. इव्हेंट म्हणजेच काय, ॲक्शन मेड बाय युजर, हे लक्षात घ्या. बघा इथं म्हणले बघा, इव्हेंट इज ॲन ॲक्शन डन बाय युजर ऑर ॲन ॲप्लिकेशन. म्हणजे एखादी कृती जी तुमच्याकडून होणार आहे, सो दॅट इज द ॲक्शन इज नथिंग बट इव्हेंट अँड इट इज हँडल बाय युझिंग इव्हेंट हँडल, दॅट इज इव्हेंट हँडलर. and we have to go for the concept of event driven programs in JavaScript. So before that, let's consider, means let's see that event is nothing but action done by user, and these events are handled with the help of event handlers. And keep in mind, if click is the event, then its event handler is on click. If mouse over is an event, then its event handler is on mouse. It means on mouse over means what? Here the one thing is clear, that if on word is present before the event, then it is referred as a event handler. And only if click is there, only click असा शब्द असेल तर काय असणार आहे, इव्हेंट असणार आहे. ऑन क्लिक आला की इव्हेंट हँडलर आला, हे लक्षात घ्या. जसे माऊसचे इव्हेंट्स आहेत तसे कीबोर्डचे पण इव्हेंट्स आहेत. काय तर की डाऊन आणि की अप, हे दोन इव्हेंट्स आहेत. सो की डाऊन म्हणजे काय बघा, जसं आपण माऊसचं बटन प्रेस करतो त्याच्यामध्ये रिलीज आहे, प्रेस आहे, अप आहे, तसं कीबोर्डच्या कीलच पण असतात. सो ऑन की डाऊन मीन्स काय, वेन युजर प्रेसेस अ की, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या लेटरची की प्रेस करताय, सो दॅट इज नथिंग बट ऑन की डाऊन. आणि जेव्हा तुम्ही ती रिलीज करताय, म्हणजे ती की खाली जी गेलेली असते ती वरती येते, त्यानंतर आपण ऑन की अप. कन्सेप्ट ऑफ कीबोर्ड इव्हेंट्स. जस्ट रिमेंबर दीज पर्टिक्युलर इव्हेंट्स, दॅट इज माउस इव्हेंट, ऑन माउस आउट, ऑन क्लिक, ऑन माउस ओव्हर, ऑन माउस अप. I am going to take one or two of these during the in the demonstration how it works. So for that you should know the mouse events as well as what is the meaning of event, what is the meaning of event handler, and how they are going to be handled in the JavaScript code. आता इथं कीबोर्डचे पण इव्हेंट सांगितले तुम्हाला, ऑन की डाऊन आहे, ऑन की प्रेस अप आहे, तर ह्या गोष्टी पण आपल्याला बघता येतील. तर ह्या आपल्याला बघायच्या. तर हे कसं बघायचं ह्याच्यापूर्वी अगोदर मी तुम्हाला काय सांगणार आहे. सो हाऊ दॅट पर्टिक्युलर इव्हेंट शुड बी कॅरीड आउट. आय होप की तुम्हाला HTML चॅप्टरमध्ये फॉर्म टॅग झाला असेल, त्याचा आपल्याला थोडासा ते यूज करायचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपण काय करणार आहे, तर एक कोड बघणार आहे, ज्या कोडमध्ये तुम्हाला मी हे प्रीडिफाईन फंक्शन कसे यूज करायचे, फंक्शन म्हणजे काय, आणि त्याचा यूज आपण इव्हेंट हँडलरमध्ये कसा करतो. तर मी ॲक्च्युली एक्झाम्पल थ्रू हे डेमॉन्स्ट्रेट करतो आहे. बघा, लेट्स सी द एक्झाम्पल. आता आपण हाच कोड घेऊया थोडासा. मी आता हा फक्त चेक करतो आहे. Ctrl+C नवीन याच्यामध्ये घेतो, Ctrl+V. ओके, कॉपी पेस्ट केला. ॲक्च्युली आता प्लेन हा कोड आहे, म्हणजे मी हा रन केल्यानंतर मला डायलॉग बॉक्स मिळणार आहे. आता मी तो असं नाही करणार. मला काय करायचं आहे, वेन आय विल एक्झिक्यूट दिस कोड, म्हणजे मी इथं रन केला ना हा कोड, की मला इथं डायरेक्ट डायलॉग बॉक्स नाही आला पाहिजे, हा बॉक्स नाही आला पाहिजे. सो आय शुड डिस्प्ले वन बटन, कमांड बटन,
and on that I am going to display check, CHECK, that is label on the button. And when I am going to click on that check button, I want to display this particular next process, that is dialog box, and when you click on the OK you will get the message. म्हणजे इथं काय होतं, डिरेक्टली आपण करत नाही, काय करतो, इनडायरेक्टली करतो. आणि कीप इन माइंड तुमचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जो 8वा बी क्वेश्चन आहे HTML जावास्क्रिप्ट कोडचा 5 मार्क्ससाठी, त्यासाठी सगळे काय असतात, इव्हेंट ड्रिव्हनचेच कोड असतात. त्यामुळे इव्हेंट ड्रिव्हनचा कोड कसा असतो हे थोडंसं तुम्ही समजून घ्या. मी आता थोडंसं पूर्ण डिटेलमध्ये सांगतो आहे. डॉक टाईप HTML हे पहिलं असणं गरजेचंच आहे. त्यानंतर HTML टॅग आहे, हेड टॅगमध्ये तुम्हाला टायटल लिहिणं गरजेचं आहे. टायटल टॅगमध्ये मी असं म्हणेन की इव्हेंट ड्रिव्हन DRIVEN प्रोग्राम, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम. नंतर स्लॅश टायटल अँड देन आय एम गोइंग टू क्लोज दॅट स्लॅश हेड ऑल्सो. ओके, मी हा बंद करतो आहे. आता याच्यानंतर मला एक्झॅक्टली काय चालू करणार आहे तर बॉडी सेक्शन चालू करणार आहे. बिकॉज यू नो दॅट फॉर्म टॅग इज अ पार्ट ऑफ बॉडी सेक्शन. तेव्हा फॉर्म कसा करतो आपण, तर फॉर्म टॅग आहे आपल्याकडे FORM. ओके, त्याची मेथड आहे, मेथड बाय डिफॉल्ट गेट असते. आपण इथं काय असाइन करतो, पोस्ट असाइन करतो. म्हणजे मेथडच्या 2 व्हॅल्यूज आहेत, गेट किंवा पोस्ट. गेट कधी वापरणार, इफ यू वॉन्ट टू रिट्राइव्ह द डेटा, आणि पोस्ट कधी वापरणार, इफ यू वॉन्ट टू सेंड द डेटा फ्रॉम क्लायंट टू सर्व्हर. त्यामुळे मी पोस्ट वापरलं. आणि हाला की त्याला नाव द्यायचं असतं, नाव काही पण द्या, पण द नेम शुड रिक्वायर ओव्हर हिअर. So this is the concept of body, then form method post name equal to FRM. Now I am trying to display one button. So how to display that button, by using, you know that tag referred as input, its value is type is equal to मी म्हणेन बटन. काय म्हणेन मी, बटन. तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही 11वीला शिकला असाल, फॉर्मचे एलिमेंट्स आहे त्यातला बटन आहे, युजर डिफाईन बटन आहे. त्याच्यावरती मला काय दाखवायचे टेक्स्ट ते म्हणजे काय असतं. सो आय एम गोइंग टू क्लिक, आय एम गोइंग टू डिस्प्ले चेक ॲज अ टेक्स्ट विच इज डिस्प्लेड ऑन दॅट button element. So the text that you want to display on a button element, so that should be under the value property of or value attribute of input tag. Now here when you are going to click on that, म्हणजे तुम्ही आता काय करणार, त्या बटनला क्लिक करणार आहे. सो इव्हेंट हँडलर काय असणार आहे, क्लिक करणं म्हणजे क्लिक हा इव्हेंट आहे. मग इव्हेंट हँडलर कसं असणार आहे, ऑन क्लिक. डोंट फॉरगेट दॅट दिस C ऑफ क्लिक शुड बी कॅपिटल. क्लिकमधलं जे C कॅपिटल आहे ते C लेटर आहे ते कॅपिटल पाहिजे. म्हणजे ऑन क्लिक हा काय झाला, इव्हेंट हँडलर झाला. आणि when you're going to click on that, I want to call one function. आता फंक्शन हे युजर डिफाईन आहे, म्हणजे मी माझ्या गरजेनुसार काय करतोय ते तयार करतोय. इथे नॉर्मली तुम्ही तुमच्या एखाद्या फंक्शनचं नाव द्या. आता नाव काय करायचं आपल्याला चेक करायचं ना, तर मी CHK करतो फक्त. यू कॅन राईट एनी नेम, बट कीप इन माइंड इट शुड नॉट बी अ कीवर्ड. तो कीवर्ड असता कामा नये. तुम्ही काही नाव द्या, तुम्ही नाव द्या डिस्प्ले, तुम्ही नाव द्या चेक, नाव यू वॉन्ट टू गो फॉर CHK E1 असं असेल, और चेक NEM करू आपण, CHK NEM करू आपण. ओके, open bracket close bracket should required because it is a function. Now keep in mind, whenever there is need to introduce any function, you should write the open and close bracket in front of the name. So CHK NEM हे काय झालं, so this is called as a user defined button. user defined function झालं. आता इथं ते दिले बघा त्यांनी, फंक्शन डिक्लेरेशन कसं असतं. फंक्शन डिक्लेरेशन कसं असतं बघा, फंक्शनचं नाव असतं आणि फंक्शन कीवर्ड असतो आणि त्या फंक्शनचं नाव असतं. तर हे ॲक्च्युली फंक्शन डेफिनेशन झाली. आणि आपण डिक्लेअर कसं करतो, फक्त तर फंक्शनचं नाव असतं. रूल्स टू डिक्लेअर द फंक्शन नेम इन द सिमिलर व्हेरिएबल. सो बट कीप इन माइंड, वेन यू आर गोइंग टू डिक्लेअर एनी काइंड ऑफ फंक्शन नेम, बी शुअर दॅट इट इज नॉट, आय कॅन से दॅट कीवर्ड. आणि ओपन आणि क्लोज ब्रॅकेटमध्ये काय असतात, आर्ग्युमेंट्स असतात. इथं आपल्याला आर्ग्युमेंटचा काही संबंध बघायचा नाही आहे, कारण तो आपला सिलेबसचा पार्ट नाही आहे. सो हिअर see the format that I had displayed slash. Now I am going to close this slash form and then slash body. Okay, fine. म्हणजे मी काय केलं बघा, I had declared one statement, that is HTML5 statement, and then HTML head. Inside the title section I given the text as a T1 driven program, and then in the body section I have introduced the tag referred as a form tag. I know that input is a subtag of form tag, and with the help of that I had introduced one button. मी बटन एलिमेंट केलं, त्याच्यावरती मला टेक्स्ट काय दाखवायचे, चेक नावाचे टेक्स्ट दाखवायचे, त्यामुळे चेक दाखवलं. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर, क्लिक म्हणजेच काय, मी तर हँडल करतोय, मी प्रोग्रामिंग करणार आहे. क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, सो क्लिक केल्यानंतर मला डायलॉग बॉक्स यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू एंटर करणार आणि त्यानंतर मी काय करणार आहे, ती व्हॅल्यू इव्हन एक ऑर्डर ते डिस्प्ले करणार आहे. सो ऑन क्लिक, कीप इन माइंड दिस इज द इव्हेंट हँडलर अँड हिअर C शुड बी इन कॅपिटल. सो ऑन क्लिक इज इक्वल टू चेक नंबर, हे नाव तुम्ही द्यायचं आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं देऊ शकता. सो दिस इज कॉल्ड एज अ डिक्लेरेशन फंक्शन. फंक्शन डिक्लेरेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला, फंक्शन डिक्लेअर केलं. आता एक्झॅक्टली याच्यानंतर आपण क्लोज करणार आहे, फॉर्म क्लोज करणार आहे, बॉडी क्लोज करणार आहे, आणि आपण स्क्रिप्ट टॅगमध्ये येणार आहे. तर इथं स्क्रिप्ट टॅगमध्ये पहिलं स्टेटमेंट कंपल्सरी असेल, त्या वर्डचं नाव असेल फंक्शन, दॅट इज कीवर्ड फंक्शन. कुठलं फंक्शन डिक्लेअर केलं तुम्ही, CHK NEM.
CHKNUM. जे नाव तुम्ही इथं दिलं असेल जे नाव तुम्ही इथं दिलं असेल कुठं इथं ऑन क्लिकच्या तेच नाव ॲज इट इज, म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, ॲज इट इज यू आर सपोज राईट इन फ्रंट ऑफ दिस फंक्शन अँड जस्ट ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. डोंट गो फॉर सेमिकोलन आफ्टर धिस. हे सेमिकोलन द्यायचं नाही, कारण इथं सेमिकोलन दिलं तर इथं एंड ऑफ फंक्शन होतं. आपल्याला फंक्शनची बॉडी लिहायची आहे, म्हणजे हे फंक्शन काय काम करणार आहे. सो दिस फंक्शन इज गोइंग टू ॲक्सेप्ट वन व्हॅल्यू अँड आफ्टर दॅट इज गोइंग टू चेक वेदर दॅट व्हॅल्यू इज इवन ऑर ऑड. मग ते आपण काय केलं, फक्त बघा कोड बदलला का माझा, कोड बदलला नाही मी, लॉजिक माझं बदललं नाही आहे. फक्त काय केलं, हा जो पार्ट आहे सगळा पूर्ण तो कशामध्ये इन्क्लूज करतो मी, एका फंक्शनमध्ये इन्क्लूज करतो आहे. फंक्शन हा कीवर्ड आहे, त्याचं नाव कोणतं असणार आहे, तर इथं दिलेलं नाव जे काय CHKNUM असेल ते, आणि मग ओपन करली ब्रॅकेट. बाकी कोड काही बदल नाही, फक्त लास्टला एक क्लोज करली ब्रॅकेट कंप्लीट होईल, ती कोणाची असेल. सो इथं म्हणेल की इथं कमेंट म्हटलं आपण एंड ऑफ फंक्शन CHKNUM. हे एंड ऑफ फंक्शन झालं. हे काय झालं, एंड ऑफ काय आहे, एल्स ब्लॉक आहे, आणि हा काय आहे, एंड ऑफ काय आहे, इफ ब्लॉक आहे. सो हिअर आय हॅड नॉट चेंज एनी लॉजिक, बट मी काय केलं, फक्त त्याचा ॲपिरन्स बदलला. ॲपिरन्स काय की आता मला दिसताना काय दिसणार आहे, पहिला अगोदर मी जेव्हा हा कोड सेव्ह करतोय, मी असं म्हणतो event.e1.html, फाईलचं नाव दिलं event.e1.html. नाउ लेट्स स्टार्ट विथ द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. event.e1 याला मी रन करतो. आता मी तुम्हाला बघा मग अशी म्हटलं की हा पण कोड आहे आणि हा पण कोड आहे. ओके, हा पण आहे आणि हा पण आहे. ओके, आता या कोडला मी रिफ्रेश केलं की काय होणार, डायरेक्ट डायलॉग बॉक्स मिळणार आहे मगाचा कोड. तर तो कोड मी समजा 20 टाकला ते नंबर, तर हा काय डिस्प्ले करणार आहे, इट इज E1 चेक करणार आहे. पुन्हा जर मी रिफ्रेश केला, अगेन इट विल आस्क फॉर द प्रॉम्प्ट. मी समजा 23 केला तर काय होणार आहे, इट इज ऑल्सो इट इज ऑड. इथं काय होणार, इट इज द नंबर इज ऑड. आता मात्र तोच कोड काय केला मी इव्हेंट ड्रिवनमध्ये लिहिला. इव्हेंट ड्रिवनमध्ये जर मी तो कोड रिफ्रेश केला तर आय विल गेट वन बटन रेफर्ड ॲज अ, बघा चेक मिळालं काही बटन, हेच मला हवं आहे. सो आय विल इन्क्रीज दिस पर्टिक्युलर. बघा हे मला बटन मिळालं का, चेक बटन, येस मिळालं. इथं मिळालं होतं का, ते नाही आहे, इथं मिळालं. म्हणजे आताचा कोड जो आहे तो कोड सांगतो तुम्हाला मी. सो इव्हेंट ड्रिवन प्रोग्राममध्ये आता बटन मिळालं, तर मला काय करणार मी, आय एम गोइंग टू क्लिक ऑन दॅट. मग सी दिस कोड. बघा काय म्हणलं, बघा इनपुट टाईप बटन व्हॅल्यू इक्वल टू चेक, आलं का, चेक बटन आलं. ऑन क्लिक म्हणजे याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तर CHKNUM फंक्शन कॉल होणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही याच्यावरती क्लिक कराल, ॲट द सेम टाईम द कर्सर विल शिफ्ट इनसाइड द फंक्शन डेफिनेशन ऑफ द चेक नंबर. त्यामुळे इथून डायरेक्ट कसं कुठं जाणार आहे, या फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये. कुठं डेफिनेशन तुमची, इथं ब्लॉक आहे बघा, तो आहे का, त्यामुळे डायरेक्ट इथे येणार आहे. म्हणजे इथं आल्यानंतर मला डायरेक्ट बघा, मी क्लिक केल्यानंतर डायरेक्ट मला काय मिळेल, प्रॉम्प्टचं बॉक्स मिळेल. बघा क्लिक ऑन दिस, आय एम गोइंग टू क्लिक ऑन द चेक बटन. बघा डायलॉग बॉक्स मिळाला, क्लिक केलं त्यावेळी मला मिळालं. मग यू एंटर द 12. नाउ क्लिक ऑन ओके, यू विल गेट द मेसेज ॲट दिस number is E1. Now again refresh it. Now nothing will happen unless and until you will click on this number, this button. म्हणजे काही होणार नाही. जसं बघा मी इथं काय म्हटलं, रिफ्रेश केलं लगेच मला बॉक्स येत होता, बरोबर. मग मी काय करतो, व्हॅल्यू एंटर करतो आणि मग बघत होतो E1 आहे का ऑड आहे. ओके, पण आता इथं काय करा, इव्हेंट ड्रिवनमध्ये नथिंग विल हॅपन वेन यू रिफ्रेश द कोड, इफ यू स्टार्ट द कोड यू हॅव टू क्लिक ऑन दिस बटन. नाउ जस्ट आय एम क्लिकिंग ऑन दॅट. क्लिक केलं की मला काय मिळेल, नंबर मिळाला. तर मी समजा इथं 25 केला, तर हा पण नंबर काय E1च आहे, नंबर इज ऑड, दोन्ही डिवाइड होत नाही, नंबर इज ऑड. काय शंका याच्यामध्ये, फाईन. नाउ यू वॉन्ट टू चेंज दिस पर्टिक्युलर टेक्स्ट विच इज प्रेझेंट ऑन द बटन. तुम्हाला काय करायचं, चेक नको आहे मला, तुम्हाला काय पाहिजे, डिस्प्ले पाहिजे. तर यू कॅन राईट डिस्प्ले वर्ड इन द व्हॅल्यू प्रॉपर्टी. ओके, DISPLAY डिस्प्ले. नाउ क्लिक ऑन सेव्ह अँड अगेन रिफ्रेश द सेम कोड. अगेन you will get the button named as a display. Click on that, again you will get the dialog box. Click on OK, so that your program will work. So this is called as a event driven program. Keep in mind सेम कोड तुम्हाला काय असणार आहे, आपल्या सेम या स्ट्रक्चरमधला कोड तुम्हाला ऑनलाईन एक्झामला विचारतील. तर काय, तर इथून ते इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो बदलणार नाही. काय बदलेल फार फार तर तुम्हाला जे नाव द्यायचं असेल टायटल ते तुम्ही देऊ शकता, काही बदलू शकता. तुम्हाला वाटलं फॉर्मचं नाव मला पोस्ट बदलणार नाही, पोस्ट सेम राहणार आहे. तुम्हाला वाटलं नेम जे आहे फॉर्मचं मला बदलायचं आहे, यू कॅन चेंज इट, नो इश्यू. इनपुट टाईप बटन्स येणार इथं, दुसरं कुठलं येणार नाही. इनपुट टाईप बटन्स घ्यावं लागेल तुम्हाला. व्हॅल्यू मात्र तुम्ही बदलू शकता, काय टेक्स्ट दाखवायचे आहे तर त्या टेक्स्टच्या अनुषंगानं तुम्ही इथं बदला. ऑन क्लिक इव्हेंट नको आहे, दुसरा कुठला इव्हेंट पाहिजे तर घेऊ शकता. ऑन क्लिकच्या ऐवजी तुम्ही ऑन माऊस ओव्हर घेऊ शकता, तो तुम्ही चेंज करू शकता. पण तुम्ही इव्हेंट इथं लिहावाच लागेल, कोणताही एक जास्त कन्फ्यूज करायचं नाही, सर ऑन क्लिक घ्या. हां, स्पेसिफिक सांगितलं असेल की वेन युजर, असं सांगितलं असेल की वेन युजर ब्रिंग्स अ माऊस पॉइंटर ऑन अन एलिमेंट आय वॉन्ट टू फायर इट. आता इथं जर ऑन टू अँड बटन एलिमेंट आलं म्हणजे आपण ज्यावेळी माऊस पॉइंटर बटनवरती घेणार आहे त्यावेळेसाठी काय वापरतात, MOUSE, माऊस ओव्हर, ऑन माऊस ओव्हर. हा इव्हेंट आहे. बघा मी सेव्ह करतो, हा इव्हेंट हँडलर दाखवतो तुम्हाला कसा वर्क होतो आहे.
मी रिफ्रेश करतो हा कोड. बघा आता मी ह्याच्यावरती फक्त माऊस पॉईंटर नेणार आहे, मी क्लिक नाही करणार. बघा मी नेलं की डायरेक्ट काय आलं बघा. बघा मी क्लिक नाही केलं, काय आलं फक्त त्याच्यावरती माऊस पॉईंटर नेला, मग डायरेक्ट काय आलं डायलॉग बॉक्स आला. सो एंटर द व्हॅल्यू अँड यू कॅन सी दॅट नंबर इज ऑड. सो ऑन माऊसवर बघा मी अजून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. मी असं थोडंसं हळूहळू इकडे नेतो, मी क्लिक करत नाही. जसं माझ्या इकडं आलं तसं काय आलं इव्हेंट फायर झाला. म्हणजेच काय दॅट इज नथिंग बट द कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट ऑन माऊस ओव्हर. ओके आता असाच आहे ऑन माऊस आउट पण आहे. आउट म्हणजे बाहेर जेव्हा घेणार त्यावेळी. ओके म्हणजे एनी वन इव्हेंट हँडलर यू कॅन यूज. सो क्लिक ऑन द रिफ्रेश बटन. मी रिफ्रेश करतो. आता जेव्हा मी ह्याच्यावरती जाणार आहे तेव्हा काय होणार आहे का नाही आहे. ओके क्लिक केल्यावर काय होणार आहे का बघा. क्लिक करतो काय होते का नाही होत. जेव्हा मी या पर्टिक्युलर बटनवरून बाहेर माऊस पॉईंटर घेणार आहे, बाहेर घेतला बघा, मी आता हळू घेतो बाहेर बघा, इव्हेंट फायर झाला. सो दिस इज कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट ऑन माऊस आउट. इज देर एनी डाऊट इन दिस इव्हेंट हँडलर. त्यामुळे इथून इथंपर्यंतचा जो काही पोर्शन असेल, जो पार्ट असेल तो सेम असेल. फार फार तर तुम्ही इथला इव्हेंट हँडलर बदला, तुम्ही फंक्शनचं नाव बदलू शकता, तुम्ही याच्यावरती काय डिस्प्ले करायचं आहे ते डिस्प्ले टेक्स्ट बदलू शकता, तुम्ही या फॉर्मला नाव काय द्यायचं ते बदलू शकता. पण बाकीचा जो कोड आहे ॲज इट इज इथंपर्यंतचं काय असेल सेम असेल. बदलेल काय तुमचं लॉजिक, बदलेल काय तुमचं लॉजिक. ओके हा कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट इव्हेंट हँडलर कोड. ओके इव्हेंट हँडलर कोड. ठीक आहे तर हा झाला. आता मी एक टेबल इव्हेंट दाखवते. तर मी एक कोड आहे माझ्याकडे तो तुम्हाला मी दाखवतो फक्त जस्ट. ओके फाईन. इथं काय केलं बघा मी सेम लेस दॅन %.html. इथे इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ॲक्सेप्टेड नंबर, डिस्प्ले टेबल ऑफ ॲक्सेप्टेड नंबर म्हणलं. म्हणजे मला त्या नंबरचं काय करायचं टेबल घ्यायचं आहे. नंतर मी काय केलं फॉर्म मेथड पोस्ट नेम इक्वल टू FRMA काय बटन घेतलं, डिस्प्ले केलं, टेबल कॉल केला. इथं थोडंसं ते लॉजिक मांडले कसं टेबल डिस्प्ले करायचा. आणि त्यानंतर मी काय करतो हा कोड सेव्ह करून रन करतो. आता इथं पण फंक्शन कुठला आहे टेबल आहे बघा, इथं पण आहे, इथं पण त्याची बॉडी आहे असं समजून घ्या. आता मी हा जर कोड रन केला तर मला काय मिळेल बघा. वेन आय एक्झिक्यूट दिस कोड आय विल गेट वन बटन रेफर ॲज अ डिस्प्ले. ओके आता याच्यावर क्लिक करा, तुम्हाला काय मिळणार आहे एक नंबर मिळतो.